सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास रासबिहारी स्कूल मेरी लिंक रोडवर भीषण अपघाताची घटना घडलेली आहे. अपघातात महिला जागीच ठार झाली आहे तर एक जण गंभीररित्या जखमी झालेला आहे. रासबिहारी मेरी लिंक रोडवरील निर्मलनगर पोलीस चौकीजवळ सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास अपघात घडला. म्हसरूळच्या आकाश पेट्रोल पंपाच्या मागे राहणारे धनंजय पाटील आणि त्यांच्या पत्नी क्रांती धनंजय पाटील हे काल सायंकाळच्या सुमारास रामलीला लॉन्स येथे नातेवाईकाच्या लग्नाकरता मोटरसायकलवर गेलेले होते. त्यांना मेरी लिंक रोडवर असलेल्या निर्मलनगर पोलीस चौकीच्या पुढे एका ट्रकनं जोरदार धडक दिली. यात धनंजय पाटील हे रस्त्याच्या डाव्या बाजूला पडले तर क्रांती पाटील या रस्त्याच्या उजव्या बाजूला पडल्या गेल्यानं पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या पुढील चाकाखाली येऊन क्रांती पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर धनंजय पाटील हे जखमी झालेले आहे. पंचवटी पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झालेले असून त्यांनी पुढील कारवाई केली आहे. काल रात्री एक पाटील नावाचे कुटुंब जे होतं ते मोटरसायकलवर जात असताना ते पाठीमागून आयशरच्या गाडीखाली येऊन एका महिलेची डेथ झाली आहे. त्यावरून आम्ही फेटलचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि लोकांची अशी मागणी की रस्ता लहान आहे त्याच्यामुळे इथं अपघात होतात तर ते पुढची कारवाई आम्ही करत आहोत. फेटल डेथ झाली आहे ना, लेडीची एक डेथ झाली आहे. आता ते आरोपीवर कारवाई करणार आहे. आता गुन्हा दाखल केलेला आहे. मेरी रासबिहारी लिंक रोड या रस्त्यावर काल रात्री एक मोठा विचित्र अपघात झाला. त्यामध्ये एक महिला जागीच ठार झाली आहे. त्याकरता आवाज उठवण्यासाठी आज आपण इथं स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्ता रोकोचा हाक दिली होती. पण नाशिक महापालिकेचे प्रशासन विभागीय आयुक्त, पोलीस डिपार्टमेंट यांनी सगळ्यांनी आज आपल्याला इथं जागेवरून भूमिका घेतली. या रस्त्याचा कायमचा प्रश्न आहे. या रस्त्याला असलेले स्ट्रीट लाईट तुम्ही बघू शकता. रात्रीच्या वेळेला येऊन बरेचसे लाईट बंद आहे. 3 दिवसापूर्वी आपण निवेदन दिलं होतं तर फक्त तिथला पोल उचलण्यात आला. त्याच्यानंतर लाईट चालू नाही झाले. रस्त्यावर वाढलेल्या झाडाच्या फांद्या, त्यामुळे खड्डे या सगळ्या अपघाताला कारणीभूत आहे. याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी याकरता वेळोवेळी निवेदन दिले त्याच्यावर काही काम न झाल्यामुळे आज वेळ आलेली आहे. आज आपल्या घरातल्या माणसाचा जीव जाईपर्यंत आपण वाट बघणार आहे का? तर या तुमच्या न्यूजच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो की या राजवेर रस्त्याची त्वरित उपाययोजना करा. अवजड वाहने या रस्त्याने बंद करा शक्यतो, किंवा तुम्ही रस्ता मोठा करा. तुम्हाला या बाजूने जर अवजड वाहने टाकायचे तर तुम्ही इकडे रस्त्याच्या गाड्या दाखवा लोकांना. हे बघा, लोडेड गाड्या इथून भरलेल्या जातात. हा शनिवारच्या बाजाराचा प्रश्न फक्त 1 दिवसाचा आहे. इथं महत्वाचा मुद्दा आपला आज राजवेरी रस्त्याचा आहे. रात्री तुम्ही इथं येऊन बघायला पाहिजे होतं. 400-500 लोकांचा जमाव इथं जमला होता. त्या महिलेची परिस्थिती बघण्यासारखी नव्हती. रासबिहारी मेरी लिंक रोड हा अतिशय वर्दळीचा रस्ता झाल्यानं आणि गुजरातकडील अवजड वाहनांची वाहतूक येथे मोठ्या प्रमाणात असल्यानं येथे अनेक अपघात होत असतात. तसेच या परिसरात शनिवारचा आठवडी बाजार होत असल्यानं नागरिकांची मोठी गर्दी असते. नाशिक प्रशासनाने या रस्त्याचे रुंदीकरण करावे आणि अवजड वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा अपघाताच्या घटना घडणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नगरसेविका प्रियंका माने यांनी प्रशासनाकडे केलेली आहे. तर बाजार आतल्या भागात स्थलांतरित केला गेला पाहिजे, अशी माहिती यावेळी नगरसेविका प्रियंका माने यांनी नाशिक न्यूजशी बोलताना दिलेली आहे. रात्रीची जी दुर्दैवी घटना झाली ती अशी कोणावरही होऊ नये आणि ज्या परिस्थितीने आम्ही निवडून ज्या वर्षी 2017 पासून निवडून आलो, 2018 पासून पाठपुरावा करतोय. प्रशासनाला, आयुक्तांना आम्ही वारंवार पत्र दिले, वारंवार सांगतोय या रस्त्याची रुंदीकरण, चौपदरीकरण रस्ता करा, पण प्रशासन कुठलेही याच्यावर कारवाई करत नाही. आज त्या बाईचा अक्षरशः डोळ्या देखत जीव गेला. त्याला आपण काहीच करू नाही शकलो. आज कोणावरच अशी घटना नको. त्या बाईवर घटना घडली तो आज ती घटना कोणावरच नको. या रस्त्याचं प्रशासनाला एकच माझी विनंती कळकळीची की ती घटना होणार नाही. याच्या पुढे प्रशासनाने दखल घेतली पाहिजेत आणि त्यांनी तो रस्ता चौपदरीकरण केला पाहिजेत आणि जे आपण स्पीड ब्रेकरची मागणी केलेली आहे
तर त्याच्यावर पट्टे तरी निदान कमीत कमी पट्टे तरी मारले पाहिजेत प्रशासनाने। आणि जो बाजार बसतो मेरी राजबिहारी लिंक रोड हा सुरत हायवे रस्ता आहे, हा खूप रस्ता चालतो, या गाड्यांचं सुद्धा स्पीड खूप आहे। आणि हा बाजार आम्ही सकाळी माझे मिस्टर असतील धनंजय माने, मी असेल, आज आम्ही दोघं नवरा बायको सकाळी 5:45ला येऊन हा बाजार आम्ही उठवला आहे। आणि बाजारवाल्यांना पण सांगितलं, आम्ही कोरोना काळामध्ये डिस्टन्स ठेवून लोकांना बाजारात बसवलं आणि आता सुद्धा आम्ही सकाळचं येऊन लोकांना रिक्वेस्ट केली, लोकांना मध्ये बसवलं, लोकांना हे मध्येच बसला पाहिजेत बाजार। ज्या रस्त्यांवरचे बाजार आहे, जत्रा हॉटेल असेल किंवा आपला सोमवारचा बाजार असेल, हे जे रस्त्यांवरचे बाजार मध्येच प्रशासनाने याची सोय केली पाहिजेत। दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक।